हल्ली दुर्भाग्य असं आहे, लोक देवाचेही उत्सव करायला तयार नाहीये आणि लोक साधूचेही उत्सव करायला तयार नाहीये. हल्ली लोकांना लोकांचे उत्सव करायची खूप हौस आलेली महाराज. 90 वर्षांच्या डंगऱ्यांना सुद्धा असं वाटतं माझा वाढदिवस साजरा झाला पाहिजे. तू काय केलं या महाराष्ट्रासाठी? बर, वाढदिवसाच्या कीर्तनाला वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला महाराष्ट्रातले 101% सगळे कीर्तनकार खोटं बोलतात महाराज. ही वस्तुस्थिती आहे. त्यांना अख्खं गाव लुबाडलेलं असतं आणि आम्ही वाढदिवसाला अभंग घेतो, अकल्पायुष्य. आणि खालचे लोक म्हणतात, अरे यांनी 12-13 हजाराच्या संडाशी काढल्या रे गोरगरीबाच्या, तू कशालाच आयुष्य वाढवतो कठीण तळ. दुसरं, वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला तर आथपासून इथेपर्यंत जेवढे काही कीर्तनकार आहे तेवढे खोटच बोलतात हो महाराज. ते दारू पिऊन मेलेलं असतं आणि आमचा अभंग असतो याच्यासाठी केला. म्हणजे महाराज येणार का, ऐकणार येणार का, आणि गायक वादक अगोदरच गेले असतात, कारण पंचपती अगोदर सुरू असते ना रे. म्हणजे माणसाने माणसाचा उत्सव साजरा करणं म्हणजे गाढवाने शेत खाल्लं पाप ना पुण्य. माणसाने माणसाचे उत्सव साजरे करू नये. माणसाच्या पदरामध्ये जर पुण्य पडा वाटत असेल तर माणसाने एक तर देवाचा उत्सव साजरा केला पाहिजे, नाही तर माझ्या साधू संतांचा उत्सव साजरा केला पाहिजे.